वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। आज तुमच्यासमोर मी स्पेशल डिश घेऊन येणार आहे, सोयाबीन चिली। मला खूप आवडते आणि तुम्हाला सुद्धा आवडेल। खूप सोपी स्टेपमध्ये मी तुम्हाला सोयाबीन चिली सांगणार आहे। आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। त्याआधी जर तुम्हाला माझा व्हिडिओ खरोखर आवडला असेल तर नक्की कमेंट्स करा, मी तुमच्या कमेंट्सची वाट बघणार। चला तर चालू करूया आपल्या व्हिडिओला। सोयाबीन भिजत टाकले होते आणि ते त्यामधलं पाणी ॲब्झॉर्ब केलं आणि लगेच त्यामध्ये मी टाकलेला आहे टिक्का मसाला, जो की मार्केटमध्ये इझिली अवेलेबल राहतो। कुठल्या पण किराणा दुकानामध्ये तुम्हाला तो मिळून जाणार। आणि ते टाकल्यानंतर दुसरं काही टाकायची गरज पडत नाही। दुसऱ्या साईड मी पॅनमध्ये ऑइल घेतलं आणि लगेच सोयाबीन टाकले त्यामध्ये। आपली सोयाबीन मस्तपैकी फ्राय झालेली आहे, तुम्ही बघू शकता। आता ती काढा आणि त्या लगेच मी पॅन ठेवला आणि पॅनमध्ये ऑइल टाकलं। थोडं ऑइल हे थोडं नॉर्मल गरम झालं आणि नंतर मी त्याला जिंजर गार्लिक थोडं ब्राउनिश कलरमध्ये आलेलं आहे। आता मी टाकणार आहे त्यामध्ये कांदा आणि ते मी त्यामधले सर्व लेअर वेगळ्या काढल्या, त्याने खूप छान टेस्ट येते। त्यानंतर मी एक हिरवी मिरची टाकली, मला तिखट आवडते। आणि त्यानंतर लगेच मी शिमला मिरची टाकली। आता टाकूयात आपण सॉस। मी आधी घेतलेला आहे सोया सॉस आणि ते मी टाकलेलं आहे। आता ते मिश्रण एकत्रित केलं जी आहे। नेक्स्ट स्टेप जी आहे ते मी त्यामध्ये टाकलेलं आहे रेड चिली सॉस, जे की माझ्याकडे होतं अवेलेबल, पण थोडं कमी प्रमाणात होतं। बट इट्स ओके, नसेल तरी स्किप करू शकता कारण मी त्यामध्ये हिरवी मिरची टाकली। आणि नंतर लगेच मी विनेगर टाकलं। आता छान मिश्रित झालेलं आहे। आता मी टाकणार आहे कॉर्नफ्लॉवर, थोडं पाणी टाकलेलं आहे, ते एकजीव केलं आणि त्यामध्ये टाकलं। याच्यामुळे ज्युसी नेस येतो आणि आपल्या जे सोयाबीन आहेत त्याला थोडा ज्युसीनेस येऊन जातो, त्यामुळे खायला खूप छान लागतात। असं जास्त कडक कडक लागत नाही। मला तर ही स्टेप खूप आवडते आणि मी टाकतेच नेहमी, खूप छान बनतात। इथे टाकलेले मी कोथिंबीर, मला त्याची टेस्ट आवडते म्हणून मी टाकते। तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही स्किप पण। अशा प्रकारे बनवली मी माझी सोयाबीन चिली। त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार तर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका।